गद्य विभागातील एक शेवटची कथा आपल्याला पाहिजे. ही कथा संपल्यानंतर मग पद्य विभागातल्या काही ज्या उर्वरित कविता आहेत त्या आपण दुसऱ्या तासाला पाहूया. मला शाळेत नाव घालून 2 वर्षे होऊन गेली. ही कथेची सुरुवात आहे. कथेचं नाव आहे भूक आणि याचे लेखक आहेत महादेव गायकवाड, ज्यांनी हरबड हा कथासंग्रह, तंगाई हे आत्मकथन यांचं प्रकाशित झाले. इंडियन यूथ असोसिएशन सोलापूरचा काव्य पुरस्कार यांना प्राप्त आहे. अश्वकाव्य पुरस्कार यांना 2003 साली प्राप्त झालेला आहे. तर भूक ही कथा जी आहे ते त्यांच्या भाग जो आहे त्यांच्या आत्मकथनातून घेतलेला आहे. मला शाळेत नाव घालून 2 वर्षे होऊन गेली. मी यंदा इयत्ता 2रीत बसलो होतो. 2रीचं निम्म वर्ष अर्ध झालेलं. झालं काय, एकदा दादा झवाळ्यात उठला आणि बिडी पेटून धुराचा पूर तोंडातून सोडीत काय सपन बघत होता कोणास ठाऊक. काल कसं तरी भागलं, पण आजची पोटाची खळी कशी भरायची याचा विचार करीत असावा. असं झोपल्या वाटू लागलं. दादानं अंगावरचं धोतर काढलं, माझ्या अंगावर टाकलं. घराच्या बाहेर जाऊन अळकं पिळकं देऊन मोठ्यानं जांभई दिली आणि हातात तांब्या न घेता तसाच हा गावाकडच्या इरपाटीला गेला. फटाफटा उजळलं होतं. बिगनच दादा आला. रांजणावरची लोखंडी घागर घेतली आणि वाणाला पाणी आणायला गेला. झपाझपा 2-4 घागरी रांजणात वतल्या आणि काड्या घालून चूल पेटवली. भास्कररावाच्या दुकानातून 1 रुपयाला रिकामा असलेला पत्राचा डब्बा पाणी तापवायला आणला होता. त्यात पाणी तापून घेतलं. अरे उठकी महाद्या, कवर झोपतोस? आजीनं अंगण झाडता आवाज देऊन अंगावरचं समज पांघरूनच वडलं. तसं मी ह्या करत अंथरुणात उठून बसलो. माझी आय म्हणजे अक्की. अक्का इथं नव्हती. ती आणि माझ्या 2 बहिणी गंगथडीला सुगीला गेल्या होत्या. माझ्या अक्काचं माहेर परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यात पेठबेबळगाव. तिथं दर दिवसाला जात असत, म्हणून आजीला घरचं समज करावं लागायचं. दादा चुलीत जाळ लावीत बसलेलाच. दसकटावर काय जाळ लागत नव्हता, त्याच्यावर तसं समज भागावं लागायचं. कुठं रानात गेलं तर सरपण सापडत नसं. सापडलं तर नुसतं बेशर्मीचं आणि दसकटं सापडायचे. दसकटाच्या जाळानं दादाचं डोळं लालबून झालं होतं. अधूनमधून जाळ इजायचा. जाळ इजला की दादा म्हणायचा, पहिलं लय सरपण गावसायचं, पण आता कुठे गेले की काटूक गवसाना गेले. कसं झालं काय कोणाला ठाव. दादा छपरीचं लाकूड उपसे आणि चुलीत घाली, म्हणजे मग जाळ इजायचा नाही असं दादाला सांगू लागलो. तोच आजा बोलला, ए निरपडीच्या, छपरीचं लाकूड उपसून तिथं काय जो काय पाय मोडून लावायचा रे? चला टप बेगीनं येऊ खळं मागून, सुट्टी आहे ना माझ. पेरण्याच्या टायमाला बेवडं मागायची संपली की आलं खळं मागायचं. बेवडं मागताना आजाने एक गंमत केली होती. ती गेल्या पेरणीची. मृगाचा पाऊस पडला की शेतवाल्याची पेरण्याकरता धावपळ सुरू व्हायची. जिथं भुईमुग पेरत तिथं आजा ठाव ठिकाणा घेत असे. गावामध्ये ज्याच्या इथं शेंगा फोडल्या तिथंच भुईमुग पेरीत असा अंदाज आजी काढी. एकदा असंच आजानं मला सकाळीच घास कुटका घाऊन आटपाय लावलं. मला एक उपरणं दिलं. आपल्याला चौघडी घेतली आणि आजानं वाटेनं जाता एका आडोशाला इराकतीच्या निमित्तानं चौघडीत माती भरून त्याचं गटुळं बांधलं. आता आजा काय करतो हे काही समजत नव्हतं. विचारलं तर म्हणायचा, गपचिप चल भाड्या. तेव्हा आम्ही गपचिप चालायचो. जिथं टिपण दिसायची जायचो, पण नेमकी बेवडाची टिपण नसायची. अशा बऱ्याच ठिकाणी चकल्या व्हायच्या. जेव्हा बेवडाची टिपण दिसली तेव्हा मग आज त्या मालकाला जोहार घाली. मालक ताट मान नुसते हलवून तशीच टिपण पुढे चालू देत. टिपण उभी करीत नसायचा. मग आम्ही नकळत उभं राहण्यापरीस बेवड्याच्या पोत्यापाशी बसायचो. मी आपलं ओल्या मातीनं पायानं खोपा करायचो. जेव्हा मालकाचा शेंगदाणा बी संपल तेव्हा तो पोत्याकडे आला. मग आजा म्हणला, आमच्याकडे बघा मालक. मग मालकानं 5-6 उंजळी चौघडीत टाकायच्या. त्यावर आजा म्हणत असे, ह्या गटुडाकडे बघा, महादा पाटलांनी दिले. मग मालक डोळं ताणून म्हणायचा, ते देतील की, आम्ही त्यांच्यावर श्रीमंत आहे. एवढं बोलून बळच 2 उंजळी टाकायच्या.
आजा खुश झाला. मला तर 2च उंजळी टाकल्या होत्या. आजानं गटुडं बांधलं. ते गटुडं मातीच्याच गटुड्यावरून झालं होतं. मालक बी वठीत टिपणीकडं पेरायला गेला. तो पेरू लागला की त्याला बरंच लांब जाऊ दिलं. तेव्हा आजानं पडदिशी टिपणीकडं लक्ष देत मातीचं गटुडं रानात मिसळून टाकलं आणि पोत्यातली बेवड गटुड्याऐवजी बांधून चालता झाला. माझ्या आजानं खुनिवलं. मी बी मागं जाऊ लागलो. तेव्हा आज्याची करामत माहीत झाली. दुसरं असंच एक केलं होतं. एकदा म्हैस चालीत चंदनीत गेलो. चंदनी हे रान लिंबा वंजाऱ्याचं. त्यानं बांध बैलाकरता राखलेला. आज बांधाला म्हैस चारीत गवताच्या पेंड्या कापून घेत होता. लिंबा वंजारी शेताला येडा घालायला आला. त्याला लांबूनच कोणतरी म्हैस चारायला हे दिसलं. तेव्हा लांबूनच शिव्या देत होता. आजा लय रगील आणि दांडगावानी करी. त्यानं म्हैस तर चारलीच, पण 5-6 पेंड्या गवताच्या बांधून बी घेतल्या. दोघाची गचुरीला धरून लागली धराधरी. आजा तसा गावात कोणाला भीत नसं. लिंबा वंजारी म्हणला, मी पोलीस पाटलाकडे जातो आणि सांगतो की बांध कापून धानात म्हैस चारली म्हणून. तेव्हा आजाने एक वेगळी चिकती शोधून काढली. त्यानं आपल्या डोक्यात दगड हाणून घेतला आणि थोडं रक्त कुडत्यावर पडू दिलं. मग पोलीस पाटलाकडे जाऊन सांगले की मी बांधानं म्हैस नेत होतो, तर ह्यो माय बहिणीवर शिद्या दिल्या. मग म्या बी दिल्या. त्यानं मला म्या बी मारलं. माझ्या डोक्यात दगड घालून घालताच तुमच्याकडं आलो. मग पोलीस पाटलानं रामोशाच्या हाती लिंबा वंजाऱ्याला बोलून घेतलं. त्यानं झालेली खरी हकीकत सांगितली. पण त्याचं कोणी खरं मानेना. उलट त्याला बाजूला घेऊन कशाला फौजदारी कोर्ट कचेरी करायची, इथं मिटवून टाका असं पाटलानं सांगल्यावर लिंबा वंजाऱ्यानं होकार दिला. पोलीस पाटलाच्या ठरल्याप्रमाणे 1.5 किलो तूप, खोबरा, खारीक, बदाम, 2 किलो 5 किलो पायल्या गहू हे लिंबा वंजाऱ्यानं कबूल केलं. तर तो तसा श्रीमंत माणूस होता. आजाला आणि रामोशाला लिंबा वंजाऱ्याच्या घरी पाठवलं. त्यानं अंदाजस्वार समज घेऊन टाकलं आणि खारीक आणि बदाम उद्या आडसाच्या बाजारावरून घेऊन येतो आणि आणून देतो. तेव्हा आज बरं आहे म्हणून तेवढं घेऊन आला. आजानं रामोशाला 1.5 पायली गहू आणि 2 खोबऱ्याच्या वाट्या दिल्या होत्या. दुसऱ्या दिवशी लिंबा वंजाऱ्यानं 2 किलो खारीक बदाम आणून दिलं. आजा खुश. आजानं 1-1.5 महिना बसून खाल्लं होतं. छपरीत खारीक खोबर खाताना हसायचा. तेव्हा दादाला एखादी वाटी देत असेल. मग दादाही तरी खात कशाची आहे रे, का हसतोस? ते काहीच झालेलं दादाला माहीत नव्हतं. काय सांगू तुला, झालेली कहाणी आजानं सांगितली. दादा बी हसू खात समजा मारवड्यानं माहीत केलं. तेव्हा येता जाता तो इटूला तात्या दे की खारीक बदाम असं बोलून हसून मेळ्यानं बसायची. बऱ्याच दिवसांनी पोलीस पाटलाला माहीत झालं. तेव्हा तो बी हसून म्हणला होता, वा रे वा मार, लिंबा वंजारीत केला गार असं बोलून समजा गावात केलं. लिंबा वंजाऱ्याला बी कळलं, पण त्यानं होऊन गेलेल्या गोष्टीला तो तरी काय करणार होता. दुसरा असाच एक आडदाडपणा आजाने केला होता. आजाच्या नवथरपणाची गोष्ट. नवथरपणा म्हणजे तारुण्यातली. एकदा काय झालं, आजा, साधू, महादू, सख्या ही जबरदस्त माणसं डल्ल्या खाणारी. डल्ल्या म्हणजे नॉनव्हेज खाणारी. नुसतं डल्यावरच राहायची. त्यांचं डल्याशिवाय पोटच भरत नसं. आज कुणाचं जनावर मेलं यावरच त्यांची नजर असायची. पण असं करता 1.5 महिना जनावर मरतच नसायचं. हल्ल्यात डल्ली खायची रुकरुक लागायची. तेव्हा आजाचा परस्पर साधू महादून सख्यांनी ग्यानबा भोसल्याची म्हैस मारायचा बेत केला. साधूनं असं ठरवलं की गावच्या हागंदरीच्या लिंबाखाली म्हैशी बसतात, तेव्हा शेण गोळा करायच्या निमित्तानं टोपल्यात औषध घेऊन जायचं. म्हशीपाशी जाऊन शेण वाकून घेतल्याचा बहाणा कर आणि लगेच औषधानं भरलेली एक भाकर तोंडात घाल असं सख्याला बजावून सांगितलं. तसं त्यानं केलं. त्याच दिवशी रातच्याला भाज्या म्हैशी गोट्यात मरून पडल्या होत्या. जेव्हा ग्यानबा भोसली गुंडी घेऊन गोट्यात गेलात, त्याला मरून पडलेल्या म्हशी दिसताच अवाक झाला. त्याच घटकेला त्यांनी सकाळी महारवाड्यात येऊन सांगू लागला, चामारी गोट्यात मेल्या, 4 म्हशी मेल्या, त्या काढा असं बजावून येसकरला सांगितलं. जाता म्हणला, कुणी मारल्या त्या ठाव आहे मला, पण मरणाने मेल्या नाहीता, पण काय करावं असं म्हणतात. महाराष्ट्रातली माणसं जमा झाली. कुजबूज सुरू झाली. काय झालं म्हणून आजा तिथं गेला. लगेच गोविंदाने आजच्या कानात सांगितलं. तेव्हा आजाला आला राग. महारवाड्यात येऊन असं म्हणावं म्हणून मोठ्यापणात आजा बोलला, म्या मारल्या म्या म्हशी, काय करायचं आहे? मग झट दिवशी ग्यानबा भोसल्यानं पोलीस पाटलाच्या कानावर घालून आजावर फौजदारी केली. तेव्हा आजानं मीपणात दुसऱ्याची सजा अंगावर घेतली होती. त्यानं 6 महिन्याची सजाही भोगली.
घरावरती 17 पत्र, 4 बैल, पितळीची भांडी कुंडी, गाडीवर 1.5 किलो चांदी आणि 10 तोळे सोनं, एवढं सजापायी तो आता आजा गमावून बसला होता. दादा 3 वर्षाचा होता आणि कला आत्या 1.5 वर्षाची होती, 1.5 महिन्याची. त्या 6 महिन्यात आजीला आणि दादाला असलेल्या मेहुण्याच्या घरी सजा भोगायला जाताना ठेवलं होतं. सजा भोगून आल्यावर आजा म्हणत असे, चोरी लबाडी करू नका, तंटा करू नका, सरकारपुढं हिंमत आणि किंमत कमीच पडते आहे, सजा चांगली नसते, माझा अनुभव आहे. असं आजाचा इशय निघाल्यावर दादानं मला सांगितलं होतं. मी कधी कुणा पोरासंग भांडण खेळत असले की असंच सांगत राहायचा. मला त्यातल्या तर काहीच कळत नसत. म्हणून मला असं वाटू लागलं की आजानं बेवड लागताना एक गंमत केली होती, तशी गंमत खळ्यावर करील का, कुणी पाहिलं तर मारतील का सोडतील, याचं मला कोडं पडू लागलं. कशाला कोडं पडू द्यायचं, खळं मागायचं, बस मी आणि भाकरी खायची मला भीत म्हणालो. चल तिथं खळ्यावर मागून देतो, भाकर करायलाही टाईम लागेल. आजा बोलला, नगं मला खळ्यावर, मला घरीच खायचं आहे. मी पाय आपटीत बोललो. भाकर ना भाकर असं डोळं ताणून बोलला. आजानं भिंतीला उभी केलेली काठी हातात घेतली, दंड घातलेलं एक धोतर खांद्यावर टाकलं, माझ्यापाशी चौघडी दिली आणि काठीनं डेवचीत मला खळ्याच्या वाट्याला काढलं. मी पुढं माझा माझ्या मागं चलत होता. मी मात्र मनात हुंदके देत जड पावलांनी खळ्याची वाट करीत होतो. चल निरपणीच्या असरसर असं बोलून आजानं काठी टिवचित होता. निम्मा शिवार वलांडलाच होता तरी आजाच्या शिव्या देण्याचा सपाटा चालूच होता. शिवाराच्या टोकाला वाटाच्या बाजूस गावातल्या संपत्ती दराड्याचा खळ्याचा पाथा चालू होता. काय रिटल शिया का द्यायला लागलास? पाथा थांबून संपत्ती दराड्याने विचारलं. लय बिलिंदर आहे हो पोरगं, कामच ऐकत नाही, आता खांद्यावर काही काठी ठेवून बोलला. लेकरू दिसाला काय कळते रिटल, असं कोणतं काम होतं त्यानं नाही ऐकलं ते? संपत्ती दराडा म्हणाला. त्याला म्हणला, चल वाडी खळं मागून येऊत. म्या नाही येत म्हणून घुमशान बसला होता, आजीनं सांगितलं. आता इकडं कोणाच्या खळ्याला जायचं? संपत्ती दराडी म्हणाला. यंदा दहीफळ्याच्या लय दिसानं पाथा चालल्यात म्हणा. आजा म्हणला. येता येता इकडून बी ये, संपत्तीनं फरमावलं. बरोबर असं ओरडून आजा पुढच्या वाट्याला लागला. मी बी तुरक्या चालीनं मागं पळू लागलो. हिवाळ्याचे दिस पळताना अजूनमधून टाचाला उभी असलेली खडं टोचायची. काय करावं, नाईलाजानं चारावं लागायचं. तोच आजानं पुढे येता दहीफळ्याच्या खळ्यावरील वावडीवर उधळीत असलेला गडी दावला. मलाही बरं वाटलं. आता खळं मिळणार, लई खळं मिळणार या विचारात गुंग होतो. आम्ही खळ्यावर गेलो. आजानं खळ्याचा मालक येता दहीफळ्याला वाकून जोहार घातला. त्या मालकानं नुसतीच मान वाकवली, लगेच टाईट केली. लगेच एक माणूस आला, त्यानं राम राम दहीफळ्या असा आवाज दिला. लगेच मालकानं बिडी हातावर फेकली. आजानं ती झेलली. शेजारी बसलेल्या माणसाला बिडी दिली. ती त्यानं मालकाच्या हातून घेतली. मला असं वाटू लागलं, हे असं का? आजानं जोहार घातला तर त्या माणसानं रामराम घातला. आजानं बिडी झेलली तर त्या माणसाच्या हातात मालकानं बिडी दिली. असं का? यातच तर माझं बालमन घुमू लागलं. हे कोणाला विचारायचं तर मला कुणी सांगेल का? विचारलं म्हणून कुणी मारीन का? याचं मनात धसधसायचं. असा ध्यास असतानाच, ए पोरा इथं बस असं. आजानं बजावून हातात तुराट्याचं झाडू आणि डोक्याला उपरणाचं टापर बांधून घेतलं. त्यावर पोत्याचा घोंगटा घेऊन खळ्यावर हातणी करायला बसला. आजानं तर सांगितल्यावर मी जरा मालकापाशी बसलो, पण मालकापासून जरा तुटकच होतो. हे पोरगा कुणाचा इठ्ठल? मालक बिडीचा धूर सोडीत म्हणला. माझा नातू, आजानं सांगितलं. किती नातू आहेत तुला? 1 नातू 3 नाती. साळत आहे का नातू? होय होय. कितवीला आहेस रे महाद्या? आजानं माझ्याकडे थोबाड करून विचारलं. मी सांगितलं 7वीला. इठ्ठल ह्या पोराला चांगलं शिकव म्हणावं केसवाला, तुमच्या पोरायला लवकर लागतात म्हणं. पोराला नोकरी लागली म्हणजे राजावानी बसून खाता येईल. का खळं मागून खायचं? मालक बिडी विजित म्हणला. ते सगळं बरोबर आहे मालक, आज भाकर खायला आहे तर उद्या नाही. आजचं बघा ना, पोरगं सकाळी भाकरीमुळं रडत बसले. त्याला म्हणलं चल वाडीला, यदानाच्या खळ्यावर देतो मागून, भूक लागल्या होई रे. मालक माझ्याकडे बघून म्हणाला. मी नुसती मान हलवली. तेव्हा मालकानं गड्याला भाकर आणायला लावली. त्यानं भाकरीचं गटुडं आणून देऊ लागला. तोच मी हात पुढं केला. तर तो म्हणला, अरे पुढं करू नको, खाली उपर न धर. गडी मागं सरकत म्हणाला. तेव्हा गळ्यातलं काढून अंतरलं. मग त्यानं समजा गटुडं टाकलं. मग मी गटुडं सोडलं. एक वाळली कुटकी होती. त्या कुटक्याला जरा वली कांद्याची चटणी लागली होती. हायगाय न करता सपाटा सुरू. चटणी लागल्याचा कुटका जरा खमंग लागायचा, दुसरा कुटका सपक लागायचा.
दाताला एक एक कुटका फुटतच नव्हता, पण तसाच बळजबरीनं फोडायचो. फुटल्यावर कुरुम कुरुम वाजायचा, म्हणून घास कोरडाच रड्यात जायचा. एक घास गिळत नसं, तसाच रेटून गिळायचो. मधीच ठसदिशी ठसका लागायचा. पाणी पाणी, जरा दमानं खाय की, मरायचं आहे का, असं मालक बी सांगायचा. मी नग म्हणत असो. जा म्हणण्यावरूनच्या हुकमावरून पाणी प्यायचं मनात. पण कुठे पाणी? जेव्हा मी पाणी मागलं तेव्हा मालकाने पाणी वाढायला याला असं फरमावलं. तितक्या सकाळच्या न्याहारा घेऊन एक बाई खळ्यावर आली. ती एका लोट्यात पाणी घेऊन आली आणि म्हणले, धर पाणी. तेव्हा मी तिच्या हातून लोटा घेऊ लागलो. तोच ती म्हणाली, अरे मेल्या वंजळीत धर. बरंच दिसतंय गाबरू, मला बाटतोस की काय? ती बोलल्याचं मला काहीच कळत नव्हतं. मी नुसता तिच्या थोबाडाकडे बघत होतो. अरे धर की. त्याला काय कळतंय व बाई, ती लेकरू जिनस आहे. अरे महाद्या, असं वंजळ धर पुढं वंजळ. आता हातनी थांबून बोलला. मी बाई पुढं हात केला. ती पाणी वाढू लागली. मला पहिल्यांदाच हात पुढं करून धरण्याचा योग आला होता. पाणी नीट प्यायला येत नव्हतं. खालीच सगळं कोपरा वाटं सांडत होतं. माझ्या हाताची तहान भागली, पण माझ्या तोंडाची तहान भागली नव्हती. मोप वाटायचं लोट्यानं घटघट तोंडाला लावून पाणी प्यावं. पण असं का व्हावं आणि का होतं, कशामुळं? ही सगळी माणसंच तर आहेत ना. असली तर का आहेत मग? माणसात वेगळं पण का, याचं माझ्या डोसक्यात बालतंदीचं चक्र फिरत होतं. आणि इथंच ही कथा संपते. या गद्य विभागातली हा शेवटचा पाठ होता. भूक याचं शीर्षक आहे. जसं आपण कालच्या कथेमध्ये पाहिलं होतं की माणसामध्ये एक दरी आमच्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे, समाज व्यवस्थेमध्ये. आणि त्या समाज व्यवस्थेला सांभाळून ठेवणारी माणसं समाजात असल्यामुळं ती दरी कमी होण्याच्या ऐवजी पुन्हा वाढत चाललेली आहे. आता या पाठामधला जो नायक आहे तो छोटा मुलगा आहे. तो आणि यांनी पाहिलंय, 7वीत शिकणाऱ्या मुलाला एवढं नाही कळत. आणि विशेषतः लहान मुलांना तर याचा अजिबात गंध नसतो. नायकाने एक इतिहास सांगितलं की वर्षानुवर्ष ज्या पद्धतीने ही पिढी जगत आली, वर्षानुवर्ष ज्या पद्धतीनं त्यांना जगण्याची एक सवयच झाली, कधी विनम्र होऊन तर कधी चोरी करून. कारण चोरी करणं ही काही हॉबी नाही आहे, छंद नाही आहे. आतापर्यंत आपण कुठं काही पाहिलं नाही की कुणी याला विचारलं तुमची हॉबी काय, तर असं कुणी म्हटलं नाही की मी चोरी करण्याचं माझं एक स्वप्न आहे आणि मोठ्या तुरुंगवास भोगण्याचं माझं स्वप्न आहे, असं कुणी म्हणत नाही. गरजू, दरिद्री, ज्यांचं शोषण अनेक वर्ष झालं, अशी जी माणसं आहेत ती माणसं कधी कधी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात. म्हणून आपल्या देशामध्ये काही जातीवर इंग्रजाच्या काळापासून गुन्हेगारीचा ठसा टाकलेला आहे. आणि हा ठसा एवढा कोरला गेलेला आहे समाजाच्या मनावर. माझ्या एका पोलीस अधिकारी मित्रांनी मला बोलताना सांगितलं होतं की आम्ही फॅमिलीसोबत जर कुठं गेलो फिरायला आणि तिथं जर आम्हाला कोणी पारधी दिसला तर आम्ही आमच्या कुटुंबाला सोडून आम्ही त्याच्या मागं लागतो. का बरं हे असं का होतं हे? की त्यांनी नुकताच कुठेतरी गुन्हा करून आला आहे असं आपण गृहीत धरणं
हे किती चुकीचं आहे. सांगता येत नाही. त्याच्या नात्यातलं कुणी दवाखान्यात ॲडमिट असेल, त्यासाठी तो आला असेल, जीवनावश्यक वस्तू काही घ्यायची असेल त्यासाठी तो आला असेल, पण त्याला आम्ही जो चष्मा लावला तो चष्मा आम्ही काढायला तयार नाही आहे. या कथानायकाचा जो आजोबा आहे तो आजोबा चालाकपण येतो. त्यांनी पाहिली की रस्त्याने येताना त्यांनी लघवीचं निमित्त केलं आणि तो ते एका शिवारात बसून त्यांनी मातीचं गाठोडं बांधलं आणि जिथं शेंगाचं बी पेरलं जाते पेरणीच्या त्या दिवशी तिथं तो जाऊन बसायचा आणि मग त्यांना बेऊड द्या म्हणजे बियाणं द्या असं म्हणायचं आणि देण्याची प्रथा होती, पण ते काही जास्त नाही. पण चालक काय केली की मी आत्ताच त्या दुसऱ्या पाटलाकडून आलो, बघा त्याने एवढं गाठोडं दिलेलं आहे, पण त्या गाठोड्यात काय होतं? माती. मग असं म्हणल्यावर त्या शेतकऱ्याला मग पुन्हा राग यायचा. तो मग आणखी एक दोन टाकून द्यायचा, जा तू श्रीमंत आहे, तू तेवढं नाही देत, मी एवढंच घे. पण आजोबा तिथंच बसायचा आणि ती तिफन दूरवर गेली की ते मातीचं गाठोडं जे आहे तो सांडून टाकायचा आणि त्या बियाणातल्या गाठोड्यामधलं बी पुन्हा आपल्या कापडात बांधून घ्यायचा. ही एक चालाकी. त्याने दुसरी एक चालाकी सांगितलेली आहे की जेव्हा तो एका शेतकऱ्याच्या बांधावर गेला आणि त्याच्या बैलासाठी राखून ठेवलेलं जे गवत होतं ते यांनी आपली म्हैस चारायला सुरुवात केली. शेताचा मालक आला, बरं नुसतं गवतच चारत नव्हता तर हा गवत कापून बी घेत होता आणि मग दोघांची हमरातुमरी झाली. आणि जेव्हा पोलीस पाटलाचा धाक दाखवला शेतमालकांनी तेव्हा हा जो आजोबा आहे हा मोठा बेरकी होता. त्याच्या क्षणामध्ये लक्षात आलं की आपल्याला काय होईल, शिक्षा होईल. मग त्यांनी एक आयडिया काढली, एक दगड हाणून घेतला आपल्या डोक्यामध्ये, त्याचं रक्त बी सांडू दिलं आपल्या कपड्यावर आणि तसाच पोलीस पाटलाकडं हा पहिल्यांदा आला. मग ते म्हणजे त्याच्या बांधावर गेलो होतो, म्हैस चारत होतो, पण त्यांनी मला शिव्या दिल्या, मी त्याला शिव्या दिल्या, त्यांनी मला मारलं, मी त्याला मारलं, पण त्यांनी मला डोकं फोडलं. आता ही पोलीस केस होऊ नये म्हणून त्याला बोलवून घेतलं गेलं शेतकऱ्याला आणि मग त्याला काय तूप, खोबरं, बदाम, काही धान्य हे त्याला द्यायला भाग पाडलं. हा बेरकीपणा जो आहे हा बेरकीपणा का आला असेल बरं या माणसाच्या मनामध्ये? कारण ही साधन समृद्धीपासूनची दूर फेकलेली लोक होती. म्हणजे आजच्या संध्याकाळच्या जेवणाचं काय ही भ्रांत असलेला हा एक मोठा समूह होता आणि मग त्याला या ना त्या युक्त्या कराव्या लागायच्या. मग त्या युक्त्या कधी म्हणजे त्यांचं समर्थन करता येतील अशा युक्त्या नव्हत्या. उदाहरणार्थ त्यांनी म्हशीला विष दिलं होतं. आता ही काही समर्थन करण्यासारखी गोष्ट नाही आहे, पण त्यांना जगण्यासाठी जे लागतं खायला त्यासाठी मग काय करायचं? म्हणजे जो समाज जो आहे तो गुन्हेगार उगीचच होत नाही, भीक कुणी उगीचच मागत नाही, चोरी कुणी उगीचच करत नाही. मी हाय प्रोफाईल लोकांच्याबद्दल बोलत नाही बरं का. मग तुम्ही म्हणाल की बँकांना चुला लावणारे लोक एवढे झाले आपल्या देशामध्ये, त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हाय प्रोफाईल लोकांच्याबद्दल नाही बोलत मी. ज्यांना दुपारच्या संध्याकाळच्या जेवणाची एका जेवणाची भ्रांत आहे अशा समूहाबद्दल आपण चर्चा करत आहोत. आणि या आजोबाचं हे एक एक पदर पाहत असताना कधी कधी स्वाभिमान त्याचा तडकीला येतो. जेव्हा कुजबूज होते, लोक येतात, मालक येऊन सांगतो मला माहीत आहे कोण माझ्या म्हशीला मारलं आहे, त्या काही मेल्या नाहीत, त्यांना मारलेलं आहे. तेव्हा आजोबा बाहेर येतो तो म्हणतो काय तुला करायचं कर, मी मारलेलं आहे. आणि मग त्याची पोलीस तक्रार होते, तो पोलिसात जातो, घरचं सगळं किडूक मिडूक, पत्रे, भांडी हे त्याला विकावं लागतं. आणि हा
तुरुंगात गेल्यामुळं घरच्या लोकांना पाहुण्याकडे ठेवावं लागतं कुटुंबाला. पण तिथून आल्यानंतर मात्र याच्या मनामध्ये एक परिवर्तन निर्माण होतं की कायद्यापुढं आपण सगळे लहान आहोत, कायदा आपल्याला हातात घेता येत नाही. तो कोणानंतर भांडूसुद्धा देत नाही, नाही म्हणतो, मुलाचीसुद्धा भांडणं होऊ देत नाही तो. हे परिवर्तन त्याच्या आजामध्ये झालेलं आहे. आणि या आजाच्या सोबत राहून जो एक दाहक अनुभव जो घेतोय या कथेचा नायक, छोटा नायक, कारण छोट्या मुलांना खूप प्रश्न पडतात. भूक लागली आहे, आजोबा ऐकत नाही, जेवणाची निश्चिती नाही आहे, काय मिळणार आहे, कोण देणार आहे, काय देणार आहे हे माहीत नाही आहे. आणि मग तिथं एका ठिकाणी जेव्हा एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्याला बोलवलं जातं आणि मग तो शेतकरी आपल्या गड्याला सांगतो की यांना भाकर तुकडा दे. भाकर तुकडा दे म्हणजे अनेक दिवसापासून ज्या भाकरी वाळलेल्या आहेत, ज्या ठेवलेल्या आहेत बांधून, त्या यांच्यापुढे टाकल्या जातात. आता ज्या भाकरीला काही चटणी बिटणी लागली होती त्याला काही थोडीशी चव असेल मिठाची, तिखटाची, पण बाकीच्या भाकरी सपक लागायच्या किंवा त्या विटलेल्या असतील त्या. पण हे खात असताना त्याला पाण्याची गरज भासू लागली, कारण कोरडी भाकर खाणं हे सहज शक्य नसतं. आणि मग तो जेव्हा पाणी मागतो तेव्हा ती बाई येते. पहिल्यांदा भाकरी देताना सुद्धा त्या गड्याने सांगितलं होतं की त्यांनी हात पुढे केला होता, ते माझ्या हातात द्या गटुडं म्हणून. त्यामुळे नाही 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 तुझा कपडा खाली टाक, त्याच्या अंतर खाली, मी त्याच्यावर भाकरी टाकतो. नंतर बाई पाणी द्यायला आली, ती म्हणते घे पाणी. याला वाटलं की तू तांब्याच देईल याच्याकडं, पण ती म्हणते अरे मला बाटतो की काय. माणूस बाटणं हे जगभरामध्ये फक्त भारतातच शक्य आहे. माणसाच्या स्पर्शाने माणूस बाटतो. ही जी कल्पना आहे ती इकडे तिकडे नसेल. पण या छोट्या मुलाच्या मनामध्ये एक 3 घटना आल्या की माझ्या आजोबांनी जोहार केला तेव्हा नुसतीच मान हलवली. दुसरा माणूस आला, त्यांनी रामराम केलं, त्याला रामराम केला त्या शेतकऱ्यांनी. त्याच्या हातातून बिडी घेतली शेतकऱ्यांनी, पण बिडी मात्र याच्या अंगावर टाकली आजोबाच्या. त्या माणसाने भाकरी देताना खाली अंतराने लावला कपडा, त्याच्यावर भाकरी टाकल्या. आणि शेवटी त्या बाईनी पाणी वरून पी असं म्हणणं आणि छोट्या मुलाला, 7वीच्या मुलाला उंजळीतून पाणी प्यावं लागतं याचं ही घटना त्याच्या आयुष्यातली पहिल्यांदा होती. तो म्हणतो की माझ्या कोपरांची तहान भागली पण माझ्या तोंडाची तहान भागली नाही. तो लोटा घ्यावा आणि गटागटा पाणी प्यावं असं मला वाटत होतं, पण मला तसं करता येत नव्हतं. हे माणसासोबत असं का वागतात, त्यांच्यासोबत वेगळं, या माणसांसोबत वेगळं, हा बालमनाला पडलेला प्रश्न आहे. आणि सगळ्यात जास्त प्रश्न हे बालमनालाच पडतात, कारण बालविश्वाची झेप जी आहे विचाराची, कल्पनांची, ती मोठी अथांग असते. आणि या गोष्टी या लेखकाच्या मनावर कोरल्या गेल्या म्हणून त्याच्या आत्मकथेमध्ये त्यांनी हा भाग अगदी ठसठशीत आठवणीत असलेला इथं मांडलेला आहे. आणि माणसापासून या सगळ्या जातीय व्यवस्थेमुळं कसं दूर व्हावं लागलं याचं भान त्याला त्यावेळी तेव्हा कळत नव्हतं, पण नंतर कळलेलं आहे म्हणून ते त्यांच्या आत्मकथनामध्ये आलेलं आहे. हा भाग पद्य विभागाचा जो आहे तो इथंच संपतो. एकूण 6 पाठ आपण पाहिले. 6 पाठामध्ये आपण वेगवेगळ्या लेखकांच्या कलाकृती पाहिल्या आणि या सगळ्या कलाकृती अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपल्यापुढं मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यानंतरचा आपल्या पद्य विभागातल्या 4 कविता झालेल्या आहेत. आणखीन मला वाटतं 4 झालेल्या आहेत. आणखीन 7 कविता आपल्या राहिलेल्या आहेत. त्या कविता आपण पुढच्या तासामध्ये पाहू.